कर्जत मतदारसंघात आपण स्वतः प्रचारात उतरणार, बळाचा गैरवापर करणाऱ्यांना योग्य उत्तर देणार, खासदार सुनील तटकरेंचा इशारा, दिग्गज नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। कर्जत मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय वारे फिरले असून खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात विविध पक्षातील दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। कर्जत तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण स्वतः प्रचारात उतरणार असून बळाचा गैरवापर करणाऱ्यांना योग्य उत्तर दिले जाईल असा इशारा देत खासदार सुनील तटकरे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिले। खोपोलीचे माजी नगरसेवक किशोर पानसरे, ठाकरे गटाच्या माधुरी तांबे, कर्जतचे राम राणे, हरिचंद्र राणे, अरुण काळोखे, संजय देशमुख, ऋषी राणे या नेत्यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। यावेळी माजी नगरसेवक किशोर पानसरे आणि माधुरी तांबे यांची खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खासदार सुनील तटकरे यांनी उमेदवारी जाहीर केली। अशा वेळेला ही सगळी ताकद केवळ निवडणुकापुरता मी आपल्याला सांगतो सीमित नाही। निवडणुकापुरती प्रत्येकाला योगदान द्यावं लागत असतं, पण निवडणुकीच्या नंतर सुद्धा तुमचं दायित्व सुनील तटकरे आणि सुधाकर घारेकडे आहे हे तुम्हाला मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो। या निवडणुकीमध्ये तुम्ही करणारी कर्तव्यारी, तुम्ही घेणारी मेहनत, पक्षाला जी काही युती घडेल त्या युतीला विजयास्पद देण्यासाठी तुम्ही केलेली, प्रत्येकाने केलेली कामगिरी याची योग्य ती नोंद घेत प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राजकीय सामाजिक कसा करायचा हे सुद्धा काम आमच्याकडनं प्रामाणिकपणाने घडेल हा सुद्धा विश्वास या ठिकाणी अंतर्गत मी व्यक्त करू इच्छित आहे। शेवटी निवडणुकीच्या वेळेला कर्जत शहरातील शिंदे गटाचे युवासेना उपशहर प्रमुख हर्षल मोरे, दहिवली विभाग अधिकारी केतन बामणे, आखिब पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सुधाकर घारे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला। सुधाकर घारे यांच्या संघटन कौशल्याची झलक यावेळी दिसून आली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होतोय साहेब, मला खरंच मनापासून आनंद होतोय। आमच्या पूर्वीपासून राष्ट्रवादीत असलेले आमचे रामशेठ राणे, हर्षेश राणे, ऋषी राणे, आमचा अरुणदादा काळोखे यांचा आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं मनापासून मी स्वागत करतो। त्याच पद्धतीने खोपोली शहरामधील किशोरजी पानसरे माजी नगरसेवक आहेत ते आणि माधुरीताई तांबे या सुद्धा उभाटामधून आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात। त्यांचे सर्व कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो। आणि कर्जत शहरामधून आमचा हर्षलजी मोरे असेल, तो युवा सेनेचा शहर प्रमुख होता, केतनजी बामणे, अखिल पाटील, अनुप साबणे, मनोज जाधव आणि स्वातीताई कदम त्यांच्या महिलांच्या शहराच्या काहीतरी पदाधिकारी होत्या, राज जाधव, जय गुरु, हे सर्व पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतात, त्यांचं मनापासून मी स्वागत करतो। आज खऱ्या अर्थाने आपल्या येण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद नक्कीच वाढलेली आहे। आपण सर्वच जणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येण्याचा जो निर्णय घेतलाय त्याचं मी खऱ्या अर्थाने रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष म्हणून तुमचं मनापासून स्वागत करतो। यावेळी बोलताना हर्षल मोरे म्हणाले, सुधाकर घारे यांना पुढील विधानसभा निवडणुकीत आम्ही नक्की विजयी करू। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांना आमची किंमत कळेल असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर तीव्र नाराजी व्यक्त केली। मोरे यांच्या प्रवेशामुळे कर्जत नगर परिषदेतील दहिवली प्रभागात शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून या घडामोडींमुळे आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे संकेत भासे यांचेही मोठे राजकीय नुकसान झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। सुधाकर घारे यांच्या या राजकीय खेळीमुळे कर्जत आणि खालापूर तालुक्यात नवी समीकरणे आकार घेत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या बदलाचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, रोहा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड।
श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.